पावलावर पाऊल दिसते कोणाली ग। नमस्कार, आजच्या सवितास ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आता श्रावण महिना सुरू झाला आहे। श्रावण महिन्यामध्ये मंगळागौर सुरू होते आणि खास मी माझ्या नंदेच्या घरी आले आहे मालाडला। त्यांनी खास मला बोलवलं आहे मंगळागौर खेळण्यासाठी आणि शिवसेना शाखेमध्ये मंगळागौर असते दरवर्षी आणि यावर्षी मंगळागौर होणार आहे हॉलमध्ये, कारण की महिलांची संख्या वाढत चालली ना मंगळागौर खेळायला, त्यामुळे हॉल घेतलेला आहे। तर आता मी चालले आणि मला थोडा प्रश्न पडला आहे की पहिल्यांदा मंगळागौर खेळते या नवीन नवीन महिलांसोबत ओळख कशी करायची। असू दे, ओळख काय, फू गाय फू फुगडी फू खेळलो की अशी चटकन ओळख होते, त्यात काय वेळ लागत नाही महिलांना। मी का असो कोणीही महिला असू दे, एकत्र एका ठिकाणी आलो की पटकन ओळख होते। तर चला आता माझ्यासोबत मंगळागौर खेळायला चलो पटापट। आज आपल्या मालाडच्या शिवसेना शाखेच्या विधानसभा संघटनेच्या आहेत ताई पूजा ताई। आपली आज मंगळागौर किती वर्षापासून सुरू आहे आणि कशी थाटामाट साजरी करता? खरं बघायला गेलं तर शिवसेनेच्या माध्यमातून सर्वच कार्यक्रम दरवर्षी साजरे होतात, पण 2007 साली आम्ही शाखा प्रमुख म्हणून या विभागामध्ये कार्यरत झाले आणि तेव्हापासून प्रतिवर्षी आमची मंगळागौर असते। ताई तुम्ही सांगा थोडंफार माहिती। ताई जेव्हा शाखा प्रमुख होती तेव्हापासून मी पण गटप्रमुख म्हणून पहिल्यापासून काम करते। त्याच्यानंतर आता 8 वर्ष जरी शाखा संघटक झाले तेव्हापासून तर आमचं दरवर्षी चालूच असतं। लॉकडाऊन मध्ये पण आम्ही शाखेमध्ये काय महिना पण केलं। अच्छा, आणि राजकारणाची आवड कशी निर्माण झाली तुम्हाला, समाजसेवा वगैरे? राजकारण म्हणण्यापेक्षा लहानपणापासून म्हणजे माझे स्वतः वडीलच एक कट्टर शिवसैनिक आणि त्यामुळे संघटनेचं कार्य आम्ही लहानपणापासून पाहत आलो, त्यामुळे त्यांनी दिलेला बाळकडू आणि राजकारणापेक्षा राजकारणातून जे समाजकारण ते करत होते त्यामुळे आम्हाला आवड निर्माण झाली आणि संघटनेने संधी दिली म्हणून ते काम सुद्धा। आणि एवढ्या महिलांची एकी तुम्ही सगळ्यांनी मिळून, खरं बघायला गेलं तर महिलांची एकी म्हणण्यापेक्षा ज्या प्रभागात आम्ही राहतो या सगळ्या महिला अतिशय उत्साही आहेत। म्हणजे आपण असं जर म्हणतो की आपल्या परंपरा संस्कृती आपण जपायच्या असतात आणि जपायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सक्रिय सहभाग घेणंही तितकंच गरजेचं असतं। आणि थोड्या वेळात तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीचे कार्यक्रम गेल्यानंतर म्हणजे अगदी आबालवृद्धापासून नवतरुण मुली सगळ्या आमच्या कार्यक्रमाला सहकार्य करतात आणि म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही यशस्वीपणे पाहू शकतो। मी दरवर्षी पाहते तुमचे मंगळागौरचे व्हिडिओ पाहते। ह्या वर्षी माझी इच्छा झाली मंगळागौर मध्ये तुमच्या सामील होण्याची। खरं आता बघूया मंगळागौर कशा आपण आता। थँक्यू सो मच आम्हाला। आणि खरं सांगू का, तुमच्या दोघींमध्ये रुपाली ताई आणि पूजा देवी कन्फ्युज आहेत, दोघी सेम दिसताय, फक्त एवढाच फरक झालाय त्यांनी नऊवारी साडी नेसले आणि तुम्ही सहावारी। खरंच दोघी सेम एकदम बहिणी बहिणी वाटतात आहोत सुद्धा। आणि खरं सांगू आमच्या ताईने मला या वर्षी बोलवलं की तू ये आमच्या महिलांमध्ये बघ कशा महिला माझ्या लक्षात राहत नाही, म्हटलं चला ह्या वर्षी ये म्हणून बोलले। या वर्षी म्हटलं तुम्ही आम्हाला धन्यवाद। आमच्या महिलांना थोडं सगळ्यांच्या समोर येण्याची संधी मिळाली, सो थँक्यू सो मच। कार्यक्रमाची शोभा ह्या कार्यक्रमाला आलेल्या माता भगिनींमुळेच वाढते आणि मंगळागौर हा एक असा क्षण आहे की ज्यामध्ये आपण एकमेकांच्या आनंदात सहभागी होतो। खरं तर सर्वच महिला आपल्या घरचा आधारस्तंभ असतात। आज मंगळागौरचा कार्यक्रम आहे, घरातलं सगळं आटपून 2-3 तास मात्र मी आज बाहेर माझ्यासाठी जगणार आहे असं सांगूनच त्या इथे आलेल्या आहेत। म्हणजे आपली जबाबदारी पार पाडूनच त्या इथे आलेल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला कुटुंबाचा आधारस्तंभ असं म्हटलं जातं आणि मंगळागौरीचा सण म्हणजे आपले पूर्वज हे आपल्यापेक्षा कितीतरी पटीने हुशार होते। बघा आता आपण फक्त 2-3च फुगड्या घातल्याय, पण एकोणएकीचा घाम निघालाय ना। पण हे आपल्या सगळ्या पूर्वजांना माहिती होतं की पुढे जाऊन आमच्या मुली लवकर थकतील आणि सगळ्यांनाच काही योगा वगैरे करणं पॉसिबल नाहीये, सगळ्यांच्या घरात इतका वेळ नसतो। मग अशा माध्यमातून आपल्या मुलांचं आपल्या मुलींचं हे शरीर सुदृढ राहावं, कुठेतरी आनंदातून त्यांना आपलं स्वास्थ्य सुद्धा जपता यावं म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम हे मंगळागौरीच्या माध्यमातून आपण घेत असतो। आणि हे सर्व माता भगिनींचं मी मनापासून इथे अभिनंदन करते, स्वागत करते आणि कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल धन्यवादही देते।
पिठीसाठीचे लोणी प्रत्येक गोष्टी नसण्यासाठी पेपर लागतो नाही थोडासा पेपर अर्ध आयुष्य संपलं आणि आपण स्वतःसाठी जगलोच कधीच कोणी म्हणत नाही हा
सगळ्या त्या महिला आपल्या घरी गेल्यात आणि आता मंगळागौर पण आमची संपली आहे. मस्त एन्जॉय, मस्त धमाल केला आम्ही. एक नंबर भारी वाटला. तिथे ब्लॉग एंड करते आणि श्रावणातलं मंगळागौर एकदम भारी झाली. खरंच मालाटा आली, खूप मोठा फायदा झाला. कारण की पहिल्यांदा मी या महिलांसोबत मंगळागौर खेळली. खरंच ओळखीच्या जरी नसल्या तरी पण असं वाटलं नाही की ओळखीच्या आहेत नाहीत म्हणून. आणि सगळ्यामध्ये मी मिक्स झाली. एवढं भारी वाटलं ना, कसा वेळ समजलंच नाही. ओके, आणि ब्लॉग मला आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही सुद्धा मंगळागौर साजरी करत असाल तर अशी मस्त मस्ती पद्धतीने मंगळागौर साजरी करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. ओके, टाटा, बाय बाय आणि गुड नाईट.